विनंती करतो की त्यांनी या शुभप्रसंगी दीपप्रज्वलन करण्यासाठी यावं. शेतकऱ्याच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर वैभव शिंदे सर, एडीआर रिजनल फ्रूट रिसर्च स्टेशन वेंगुर्ला, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉक्टर AY मुंज सर यांचंही मँगो रिसर्च सबस्टेशन रामेश्वर, डॉक्टर बाळासाहेब कोकण विद्यापीठ प्रज्वलन करण्यासाठी यावं. गोखले साहेब सुद्धा विषयी नवनवीन कंपनी असतील त्या कंपनीचे औषध उत्पादन जाणून घेण्यासाठी आणि आपलं त्या सर्वांगीण विकास आहेत, रोग आहेत, त्याचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे डॉक्टर वैभव सर आलेले आहेत, डॉक्टर मुंज साहेब आलेले आहेत. या व्यासपीठावर आमचे सुमिल केमिकलचे झोनल मॅनेजर आदरणीय नागपूरहून आदरणीय जयंतजी भाकरे साहेब आलेले आहेत. तसेच पंचायत समिती देवगड या देवगडचे कृषी अधिकारी आदरणीय खराडे साहेब सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत. शेतकरी बांधवांनो, आता हा कार्यक्रम म्हणजे सुमिल केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने या गावामध्ये, या मंगल कार्यालयामध्ये, या पंचकृषीमध्ये हे खऱ्या अर्थानं आपण आंबा पीक चर्चासत्र घेतलेलं आहे. याचं मुख्य डॉक्टर वैभव शिंदे सरांचा या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे. यांचं स्वागत आदरणीय आमचे झोनल मॅनेजर भाकरे साहेब यांनी केलं आहे. तसेच डॉक्टर AY मुंज सर, यानंतर पंचायत समिती देवगड कृषी अधिकारी माननीय या ठिकाणी ही महाराष्ट्राची संस्कृती जपत या ठिकाणी एकमेकांचं स्वागत होतंय, एकमेकांचं आभार मानलं जातंय, एकमेकाच्या यशाविषयी टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि एकमेकाचं चांगलं व्हावं. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा त्याने हात करा, मी त्याच्यापैकी माईक घेऊन येतो. आपला काय मनातली काय गोंधळ किंवा एखादा प्रश्न आहे तो तुम्ही विचारू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सुमिल कंपनीला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण मला आपल्या कार्यक्रमामुळं ही जी काही आपली माणसं आहेत ती भेटली आणि इट इज अ सॉर्ट ऑफ गेट टुगेदर. बरं वाटतं. तो डिफेक्ट आहे हा फक्त हापूस मध्येच का आहे? तो जेनेटिक आहे, हापूस राजे आहे. मग बाकीच्या आंब्यामध्ये का नाही? नाही, पायरी ते राजे नाही आहेत ना, तो सरदार आहे. पायरी हापूस पेक्षा पायरीला रेट येतो. अहो रेट परत तुम्ही एक लक्षात ठेवा, देवगडची ताकद हापूस पिकवण्यात नाही आहे, लवकर आंबा पिकवण्यात आहे. ह्या गोष्टीमुळे लवकर आंबा जो येतो ती आपली ताकद आहे. आणि तुम्ही जरी पायरी किंवा गोवा मानपूर किंवा तुम्ही आम्रपाली आंबा खाल्लात का? आज आंब्याची उत्पादकता महाराष्ट्र कंडिशनला 3 टन प्रति हेक्टर आहे. काही लोक आपल्या इथंच 7 टनापर्यंत उत्पन्न काढतात. 7 टन उत्पन्न आहे. पण आपला जर आम्रपाली बघितला तर तो साधारणपणे 13 ते 27 टन आंबा मिळतो. पण कधीतरी आम्रपाली खा. आम्रपाली खाल्ल्यावर तुम्हाला वाटेल आपल्या हापूस सारखाच तो पण आहे, पण त्याला राजानं केलेला नीलम आणि त्याचा क्रॉस आहे तो, त्याला मान्यता राजा म्हणून दिलेली नाही आहे. राजा कुणाला म्हणतात? ज्याच्याकडे काही लपंडाव असतात, काही डायरेक्ट दाखवतात, काही दाखवत नाहीत. म्हणजे तो छुपा असा रुस्तुम आहे आणि म्हणून तो राजा आहे, म्हणून तो एवढा दर देतो आणि तो पिकवतोय आपण आणि म्हणून आपण ग्रेट आहोत. सर ठीक आहे.